या बातमीचे प्रायोजक आहेत सद्गुरू कृपा प्रोडक्शन, बिल्डिंग मटेरियल्सचे उत्पादक व पुरवठादार सद्गुरू कृपा प्रोडक्शन. सत्संगची प्रेमाने बोला. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा. बाई सोडी माझी आलसणा, हरिगुण वर्णवी. हरी गुण विशाल पावन, वदवी तू कृपा करून. मी मूढमती दीन, मनोनी कीव भाकित से. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज, निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायम्या पतित कीर्तीवर्णो, मज पामर आहे काय थोरपण. पायची वाण पायी बरी. तुम्ही संत आहात, ज्ञानी आहात, आणि आज या ठिकाणी बसवले तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या सत्संगाची आज या ठिकाणी 2-2.5 तासापासून प्रत्येक महापुरुष गीताच्या माध्यमातून किंवा आपल्या प्रवचनाच्या विचाराच्या माध्यमातून हेच समजवण्याचा प्रयास करत होता की त्या देवाला जाणता येते, जाणून भक्ती करावी. संत निरंकारी मिशन एक जगाच्या पाठीवर एक असा आवाज देत आहे, एक शुद्ध आध्यात्मिक विचारधारा आहे. संत निरंकारी मिशन कुठला पंथ नाही, संप्रदाय नाही, अथवा असली कुठली संघटनवादी संस्था नाही. एक शुद्ध अध्यात्म जनसामान्यांपर्यंत पोहोचावं हा प्रयास, आणि तो प्रयास आजचा नाही बरं का. ही पुण्यनगरी आहे. पुणे जिल्हा म्हणजे काय? पुण्यनगरी आहे. अरे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे. या ठिकाणी अध्यात्माचं पीक पिकलं जातं. आज जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये खरोखर अध्यात्म जर जागृत ठेवलं असेल तर वारकरी संप्रदायाला तोड नाही. दास वारकरी संप्रदायाचा आहे. आणि मग हे निरंकारी मिशन सांगते की त्या देवाला जाणता येतं, जाणून भक्ती करूया. खरी गोष्ट आहे, अध्यात्म जागृत ठेवलं ना वारकरी संप्रदायाने. मग ह्या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? संत कृपा झाली, इमारत आली, ज्ञानदेवे रचिला पाया, अनुभारिले देवालया. आणि पुढे काय? नामातयाचा किंकर, त्याने केला हा कुठपर्यंत गेला? पंजाब पर्यंत गेले. भगवत धर्माची पताका खांद्यावर घेतली आणि या सत्याचा आवाज देण्यासाठी कुठपर्यंत गेले? पंजाब पर्यंत गेले. त्यावेळेचे ते संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका, शेणा महाराज, चोका महाराज, अशा त्यावेळेच्या संत मंडळींचा समागम त्याच ठिकाणी झाला. भागवत धर्माची पताका घेऊन गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचला. नामातयाचा किंकर, तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भक्कमपणा दिला नाथबाबांनी. आणि पुढे काय झालं? त्या भक्तीचा कळस कोणी केला? तुका झाला ते कळस केला तुकाराम महाराजांनी भक्तीचा. म्हणून ही महाराष्ट्र भूमी नाही, ही संतांची भूमी आहे, सुरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. अशा पवित्र भूमीमध्ये तुम्हाला असं हे पवित्र ज्ञान, पवित्र साधू संतांचा संघ मिळतात, मोठी भाग्याची गोष्ट आहे. आम्ही भाग्याचे दास संत गुरुचे खरोखर भाग्यवंत आहोत. आणि हे कोणाच्याही भाग्यात नसतं रे. आज या ठिकाणी हा प्रयास आहे. निरंकारी मिशन म्हणताय वास्तविक स्वरूपाला जाणून भक्ती केली तर ती त्या परमात्म्यापर्यंत पोहोचते. हा प्रयास आजचा नाही, हा ज्ञानेश्वर महाराजचा प्रयास आहे. अर्जुना संकट पडता जड भारी,
आहे का नाही? बुवांना बरोबर. अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आणि तोची अवतार रे अलंकापुराशी ज्ञानाबाई सुंदरी काय काय असेल मर्म असेल. श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, त्यालाच काय म्हणतो आपण भगवद्गीता. का उपदेश केला? अर्जुनाच्या मनामध्ये थोडा कर्ता भाव आला, थोडा नाही भरपूर कर्ता भाव होता. अर्जुनाने भगवंताला सर्व ऑर्डर केली, दोन्ही सैन्यांच्या मध्ये माझा रथ उभा करायचा आणि मला बघायचंय माझ्या विरोधामध्ये कोण कोण मरायला तयार आहे ना. कर्ता भाव निर्माण झाला. भगवंतानी केलं तसंच. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला. अर्जुनाने अवलोकन केलं आणि समोर बघितलं तर सगळे गुरुजन मंडळी, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, आपले मामा काका चुलते मालते आपल्या बाजूला बघितलं. सगळे नातेवाईक आहेत. भुलवंतासारखा शूर वीर मुलगा आहे. आणि मग काय झालं? एवढा मोठा धनुर्धर अर्जुन, त्याच्या मनामध्ये मोह निर्माण झाला, माया निर्मित झाला. आणि मग काय झालं? अरे ते गांडीव धनुष्य घडून पडलं. म्हणलं मला रक्तरंजित राज्य नको. हो, मला यांना मारून हे राज्य करायचं नाही, मला मारायचं नाही यांना. त्यावेळी भगवंताच्या मनामध्ये हाच एक सद्भाव आला. या अर्जुनाच्या मनामध्ये असा का भाव आला की तू एक वधिता आणि सकळ लोको हा मारता, ऐसी भ्रांती झडे चित्ताय होते. अरे तुझ्या मनामध्ये असा भ्रम का आला? तू मारणार सगळे कौरव मारणार. अरे अर्जुना तू नाही मारले ते कधीच मारणार नाहीत का रे? आणि तूच मारल्यावर मारणार आहेत का? आणि सगळेच कशावर मरतील रे? अरे का तुझ्या मनामध्ये हा भ्रम का आला की तू एक वधिता सकळ लोको हा मारता? अरे तू निमित्त आहे रे अर्जुना. हे जग मी निर्माण केलंय. उत्पत्ती स्थिती लय ही माझ्या अधिपत्याखाली कार्य करते. अरे उपजेते नाशे, जे जन्माला आलं त्याचा क्षय होणारच आहे. उपजेते नाशे नाशे ते पुनरपि निशे, हे घटी की यंत्र तैसे परी. उत्पत्ती स्थिती लय, उत्पन्न होणार, स्थितीमध्ये राहणार, त्याचा एक दिवस लय होणार. हे जगाचं रागदाडगा असं तरी अव्याहत चालू राहणार आहे. तो होतो मन मारणारा. आणि म्हणून भर रणांगणामध्ये भगवंताने अर्जुनाला जो केलेला उपदेश, गीता म्हणजे काय? उपदेश. आणि त्या उपदेश कुठल्या भाषेत होता? संस्कृत भाषेमध्ये होता. निमित्त अर्जुनाचं करून हे ज्ञान जनसामान्यपर्यंत त्यावेळी भगवंताला पोहोचवायचं होतं. पण कुठलाही विषय अवगत होण्यासाठी काय लागतं? कुठलाही विषय समजण्यासाठी ती भाषा अवगत लागते. आणि ती भाषा अवगत नसल्यामुळं ते ज्ञान जनसामान्यपर्यंत पोहोचू नाही. ती भाषा कोणती होती? संस्कृत. बरोबर बुवा. संस्कृत म्हटलं की देवनागरी लिपी, देववाणी आहे का नाही? ठराविक समाजाची मक्तेदारी. संस्कृत म्हटलं तर काय? ठराविक समाजाची मक्तेदारी. आणि मग हे ठराविक समाजापर्यंत ज्ञान सीमित झालं. आणि त्यावेळेच्या त्या अवताराची धारणा होतं की हे ज्ञान जनसामान्यपर्यंत पोहोचावं. आणि ते कार्य काय झालं? अधुरं राहिलं द्वापारी. आणि त्याच्यानंतर काय आलं? कलियुग आलं. आणि पुन्हा भगवंताने अवतार घेतला. अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री आणि तोची अवतार धरी अलंकापुराची ज्ञानाबाई सुंदरी.